सगळ्यांनी डान्स करायचा. हा ये शूटिंग करतात. कोण शूटिंग करते? सगळ्यांचे चेहरे घ्यायचे. माझ्या एकटीचा नाही, सगळे दिसले पाहिजे. फिरायचं जरा जरा. हो. आता असं शेजारी आपण म्हणायचं. आकाशीला शशिकला म्हणा, शेजारचीला म्हणा. आकाशीला शशिकला फिरायचं. शूटिंग वाला जागा नाही, सगळ्यांच्या आकाशीला शशिकला जरा प्लॅन नाही ना. चल जाऊ गावाला. असं नाही, असं जरा. चल जाऊ गावाला. दूषित झालंय पाणी. दूषित झालंय पाणी. चल पावडर टाकायला. चल पावडर टाकायला. नाचा जरा, कधी नाचा. पुन्हा शेजारची नाही बोलायचं. अगं शीला शशिकला. शीला शशिकला. शेजारी कोण आहे? अगं शीला शशिकला. शीला शशिकला. चल जाऊ गावाला. चल जाऊ गावाला. दूषित झालंय पाणी. दूषित झालंय पाणी. चल पावडर टाकायला. चल पावडर टाकायला. माझ्या घरधन्यानं. माझ्या घरधन्यानं पिलं दूषित विहिरीचं पाणी. दूषित विहिरीचं पाणी. असं पितात काय? पिलं असं पिलं दूषित विहिरीचं पाणी. दूषित विहिरीचं पाणी. तेव्हापासून खाटेवर. तेव्हापासून खाटेवर. गुडघ्यात वाकायचं. तेव्हापासून खाटेवर. तेव्हापासून खाटेवर. बडबडत मासोळी वाणी. बडबडत मासोळी वाणी. कसं बारीक का बघा, त्याला लगेच केली मासोळी. बडबडत मासोळी वाणी. बडबड मासोळी वाणी. आकाशीला शशिकला. शीला शशिकला. चल जाऊ गावाला. चल जाऊ गावाला. दूषित झालंय पाणी. दूषित झालंय पाणी. चल पावडर टाकायला. चल पावडर टाकायला. वा वा, काय डान्स केलाय. सगळ्यांनी काय झाले. बसा खाली आता. आता काय झोप येईल काय? तर महत्वाचा मुद्दा, ताईंचा प्रश्न होता. उमाताईंचा प्रश्न होता की दारू पितात पुरुष आणि मुलं शिव्या. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत असा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. बरोबर? इथं काय मीटिंग चालली का? परत मीटिंग झाली. तर हा प्रश्न केवळ त्यांच्याकडे आहे का? असे प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. मला काय त्रास होतो? ऊन लागतं, भरपूर ऊन लागतं. पहिल्यापेक्षा आता जास्त ऊन त्रास आहे. तुम्ही काय शिक्षा केली का? तुम्हाला शिक्षा केली नाही वर्गात नाही का? अभ्यास नाही का? त्याचा ही शिक्षिका नाही हो, तुम्हाला शिक्षा करत आहे. शिक्षा करते
प्रश्न, रस्त्यावरचे खड्डे प्रश्न मांडायचे. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक ठिकाणी महिला सभा, मी मगाशी जसं महिला सभा सांगितली तशी व्हायला पाहिजे. महिला सभा याचा अर्थ त्या महिला सभेचा कोणतरी अध्यक्ष बसलेला असला, पण ती महिला संघाचे अध्यक्ष असते तरी सुद्धा, आणि एक शिकलेली अंगणवाडी सेविका तिथं लिहून दिली. शिकलेली कोण पण असली तरी चालते. बाबा ठराव काय झाले, तर कोण तुमच्यातली शिकलेली एखादी मुलगी असेल तर तिला लिहायला सांग. आणि मी मगाशी सांगितलं तसं सूचक अनुमोदक ठराव सगळ्यांनी मंजूर केला. एका महिला नाही आवडला तर तिथं लिहायचं की सगळ्यांनी मान्य केला पण एक महिला नाही, म्हणजे तो बहुमताने झाला, एकमताने नाही. तर असे ठराव हे करायचे. नाहीतर आता महिला सभा झालेले आहेत, महिला आमची नाव बसते, तिथं काय अध्यक्ष विदेश कोण नसतं, 2 वर्ष येतात, बाई पुढचं मागचं काही वाचत नाही, सह्या करतात आणि महिला सभा, बरोबर ना. तर ज्याच्यावर आपण सही करतोय तो कागद काय आहे, त्यामध्ये काय लिहिलं, म्हणजे मी तसं व्याख्यान देत होते, उद्योग व्यवसाय कार्यशाळा देत होते, ग्रामपंचायतीचं सभागृह मी मागितलं होतं, त्यांनी मला दिलं होतं. आणि मी शिकवत असताना मी माझ्या बोलण्याच्या नादात 2 वह्या फिरल्या, बायकांनी आमच्या सह्या केल्या, मी आपल्या बघितल्या, पण मी बोलण्याच्या नादात तर मी एवढा लक्ष दिलं. पण नंतर महिलांना म्हटलं कशावर सही केली काय माहित नव्हते, काय म्हणाले, हा कशावर सही केलीच माहीत, असा खुळापणा करायचा नसतो, बरोबर. सही आपण कशावर काय लिहून घेतले. मग ठराव झाले तुमचे, तुमची प्रशिक्षण झाली, कोण म्हणतं तुम्हीच, सही कुणी केली तुम्ही, बरोबर. असं आपलं नुकसान झालेलं, असं आंधळ नाही व्हायचं, शहाणं व्हायचं. तुमच्याकडे उद्योग व्यवसायाची प्रशिक्षण झालीत का गावात, तुमचे झालेत का, तुमचे उद्योग व्यवसाय प्रशिक्षण झालेत का. विले गावात झालेली आहे. 10 वर्ष आपण 14 वित्त आयोग 15 वित्त आयोगचा केलेला आहे आणि आता आलेला आहे 16. आपण आराखडा करतो 5 वर्ष. 5 वर्षाचं 14 वित्त आयोगला आम्ही शिकवलं की 5 वर्षानंतर आपला गाव कसा असणार आहे ते स्वप्न, माझ्या गावाचं स्वप्न, 5 वर्षानंतर माझा गाव कसं असेल, गावात काय असेल, आणि ते तुम्ही त्या आराखड्यामध्ये लिहून ते पूर्ण करायचं होतं. काय स्वप्न बघितलं आणि काय पूर्ण झालं ते तुम्ही तुमच्या गावाचा अभ्यास करा. पहिले 5 वर्ष गेले, पुन्हा पुढचे 5 वर्ष आले, त्या 5 वर्षात काय मग बदल काय झाला, 10 वर्षात गावामध्ये काय त्रास कमी झाला का वाढला, काय झालं, त्याचा एक तुमच्या महिला संघाच्या अध्यक्षांनी काय करा, बसून सगळ्या महिलांनी बसून अहवाल तयार करा. GPTP DP VPRP VPRP काय नसलं माहिती नाही म्हणा, मला सांगेल मी. VPRP माहिती आहे का, हां बचत गटातल्या महिलांनी VPRP करायचा आराखडा, तो ग्रामसभेमध्ये प्रेझेंटेशन करायचं आहे, दाखवायचं आहे हे महिलांना त्रास आहे, मुलींना त्रास आहे. उघड्या जरा जागे व्हा आणि डोळे उघडा. आपल्या शाळेमधल्या मुली सुरक्षित आहेत का, मांजरी गावातली घटना माहिती आहे का, आपण मुलींना शाळेत पाठवतो त्या सुरक्षित आहेत का, शाळेमध्ये CCTV लावलेत का, बघा उघडे ठेवून. आपल्या मुलींना जवळ घेऊन विश्वासाने विचारा, त्यांना सुद्धा शिकवा की असं झालं की काय करायचं असतं. जर एखादा शिक्षकच तुम्हाला वाईट हात लावत असेल, वाईट हेतून एकच काय करायचं, असे सगळे प्रश्न लिहा कागदावरती आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ग्रामसभेमध्ये करा. तुमची प्रशिक्षण झाली असती, इकडं काहीच नाही म्हटलं, इकडे 2च म्हटल्या आहेत, इकडं कायच झाले नाही, तर ते व्हायला झाले तर व्हायला पाहिजे. आणि त्याचं फलित काय, 10 वर्ष जर तुम्ही प्रशिक्षण देत असाल तर किती कारखाने गावामध्ये उभे राहिले, गावामध्ये कारखाने उभे राहिले का, मग काय जेवणच गेली,
प्रशिक्षणाचा अर्थ काय? फोटो घ्यायचे, झाले प्रशिक्षण. जेवलो, प्रशिक्षण कोणतरी आलं लेक्चर दिला, झालं प्रशिक्षण झालं. फायदा काय? तो निधी पूर्णपणे वाया गेलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. चुकीच्या पद्धतीने घेतलं, त्याचं उद्दिष्ट नाही. प्रत्येक प्रशिक्षणाचं उद्दिष्ट असतं. या प्रशिक्षणानंतर काय होईल? तुमच्या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट यानंतर काय होईल? तुम्ही बोलायला लागा, तुम्ही सभा घ्या, इतरांना पण जागी करा. जे कार्यक्रम आतापर्यंत ग्रामपंचायतमध्ये झालेले आहेत ते तुम्ही घ्या. हे या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. तसं उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षणाचं उद्दिष्ट काय? उद्योग उभे राहिले पाहिजे. मग गावामध्ये किती कारखाने उभे राहिले 10 वर्षामध्ये? मला उदाहरण सांगा, मग मी दुसरीकडे सांगते. तुमच्या गावात एखादा कारखाना उभा राहील, 10 वर्षात तुम्ही प्रशिक्षण घेता. मग काय केलं 10 वर्ष? आणि प्रशिक्षण घेताना तुम्ही अशीच घेतली का? मग जेवायचं तुम्ही बऱ्या तरी आहेत. तुम्ही 12 वाजता आला, काय काय माणसं जेवायलाच येतात, दीड आणि 2 ट्रेनिंगला नसतात, जेवताना बरोबर आलेले असतात. तुम्ही बरे आहेत. तुम्ही येताना माझं स्वागत कोणी केलं? मला न्यायला कोण आलं होतं? त्यांना म्हटलं किती जण आलेत? येतात आहे म्हणजे येऊ ते जेवायपर्यंत देतील ना. आणि त्यांना पण माहिती असते जेवण कुठं जायचं असतं. त्यांना पण माहिती आहे सगळ्यांनी की जेवणाच्या टायमाला बरोबर येतात, तेव्हाच तयारी घ्यायची असतं. तर तसं करायचं. तुम्ही आता माझे विद्यार्थी की नाही? हुशार विद्यार्थी. जाताना दप्तर सोबत, आपलं दप्तर जवळ पाहिजे, पाण्याची बाटली, खाण्याचं थोडंसं आणि आपली वही जी कायमची असेल, ज्याच्यावरती तारीख लिहायची, आज माझं काय द्यायचं आहे असं तुम्हाला तयार करायचं. नाहीतर जर आपण बदललो नाही तर याहीपेक्षा वाईट अवस्था. मे महिना आला की आपल्या मुलांना पाणी करावं लागेल आणि तुम्ही पाणीसाठी काय करणार आहात? म्हणजे मी अशी गावं बघितलेली आहेत जिथं ताई मे महिन्यामध्ये 35 फूट खोल विहिरीला असं ग्लास न वाकून पाणी घ्यावं एवढ्या तुडुंब भरलेल्या विहिरी आम्ही बघितलेल्या आहेत. आणि त्यासाठी लोकांनी कष्ट केलेले, घाम गाळलेला, श्रमदान केलेलं आहे. पाणी कुणाला पाहिजे? पुन्हा शंकर पार्वती विमान कुणाला करायचं आहे? एक करावं लागेल. आणि तुमची महिलाचं काय? ठराव घ्या चांगले चांगले, पाण्यासाठीची कामं घ्या. जलजीवन मिशन आलं, बरोबर? किती पैसा बघतं शासन. सांडपाणी घेऊन होतो, कचरा व्यवस्थापनासाठी पैसे आहेत. मग त्याचं काय झालं? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असता, लक्ष देऊ नका, अभ्यास करा, GR घ्या. जवळ GR घ्यायचे. GR कसे घ्यायचे? ऑनलाईन सगळं घेते. मी इथं बसून तुमच्या गावात किती पैसा खर्च झाला, किती शिल्लक आहे, कशावर खर्च झाला, सगळं बसून सांगू शकते मी. आज टेक्निकल नॉलेज जर तुम्ही घेतलं, मला सगळं. आता ताईचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी ठराव करून घ्यायचा. महिलासाठी ताई तुमचा प्रश्न, महिला सभेमध्ये ठराव करून घ्यायचा. दारू मग पितात तुमच्या मिस्टर नाही, तुम्ही कशाला पर्सनल घेतलं? म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये, बरोबर? तर मग गावामध्ये दारू बंदी ठराव घ्यायचा. एक बाई होती, त्या बाई म्हणाली माझ्या आजूबाजूला सगळ्या बायका माझ्याकडे येतात, तिचा नवरा एकदम साधा पडा म्हणून तिने ती हुशार, तर तिने लग्न का केलं? साधं पडा म्हणून केलं. म्हणजे साधं पडा माणसाचं कोण करत नाही ना, म्हणजे लग्न तुम्हीच करते त्याची म्हणून आणि तिने केलं. तर ती म्हणे तिचा साधा पडा नवरा तो काही दारू पण तिला काय सांगितलं नसे, जे हुशार नवरे ना चॅप्टर ते दारू पण मारायची पोरांना बायकांना. मग बायका तिच्याकडे यायच्या. मग तिने एक दिवस काय केलं, भट्टीतच गेली आणि त्या भट्टीतली सगळी दारू पकडली. काय केलं त्या बाईने? दारू पकडली तिथंच बसली. जो तो येईल पोलीस येईल म्हणजे हलणारच नाही म्हणले पोलिसांना, नाही पोलिसांना बोलवा म्हणाले. हलणार ते भट्टीतले दारू ज्या होतं ना तिथंच बसून राहिले. मग पेपरवाले हे आले ते आले, खूप ते वाजलं ना. म्हटले की हलणारच नाही, पोलिसांना बोलवा आणि आमची काय करा, दारू गावातली बंद करा, कारण बायकांना खूप त्रास होतो. आणि मग सगळ्या बायकांना मिळून तो विचार घेतला, गावातले सगळे दुकानं दारूची बंद झाली. हा काय आहे? महिला सभेचा ताकद आहे, पॉवर आहे. ते तुम्ही ठराव घेऊन आणि ठराव घेतल्यानंतर आता मी काल ठराव घेतला ना पाचेरी आगडमध्ये शिव्यामुक्त गावाचा ठराव घ्यायला. कोकणातलं पहिलं गाव ज्याने शिव्यामुक्त गावाचा ठराव घेतला. मग आता बायकांना पण केले मी, काय झालं बरोबर ना? एक जण काय
स्टेजवरच मला म्हणतात लेक्चर देतात म्हणजे प्रतिक्रिया तर म्हणतात चुकून जर आम्ही दिली चुकून आम्ही जर शिवी दिली तर आम्हाला माफी असावी. महिला मी माफी करावी. महिला म्हणलं नाही 500 रुपये दंड. तर मग मी तिला फोन केला ज्या स्टेजवर तुला घेतलेल्या बायका होत्या ना त्यांचं बायका फोन करत होते. म्हटलं काय केलं घरी जाऊन सांगितलं काय सांगितलं मग नवरा काय म्हणाला मग हसला म्हणजे आम्ही जरा कंट्रोल करू शिवे देणं म्हणजे काय त्याच्यावर नुसता ठराव घेऊन नाही त्याच्यावर पुढे काम झालं पाहिजे. प्रत्येक वाडीमध्ये 5 जणांची टीम करायला सांगितली. 4 महिला 1 पुरुष. वाडीत काय करायची समिती स्थापन करायची आणि जर कोणी शिवी दिली तर ती समिती अशी उभे राहिली 3 दिवसासाठी. कोणी शिवी दिली 500 रुपये. आम्ही काय समितीची तसं दारूचा जर ठराव घेतला दारूबंदीचा तर त्याच्यासाठी पुढे काम करावं आणि ते वातावरण तयार करावं लागेल की दारू त्याच्यासाठी लोकांची मानसिकता करावी लागेल की ते किती वाईट आहे आणि मग चांगलं काय आहे. चांगलं बोलणं शिव्यांपेक्षा काय बोललं पाहिजे चांगले शब्द चांगलं बोललं पाहिजे. आपण बोलेल तसं घडत असतं चांगलं बोलूया म्हणजे काय होईल चांगलं कळतंय ना. चालेल आता एक काम करायचं ताई तुम्ही इकडे यायचं माझ्या मागून तुम्ही बोलायचं हां. आपण घोषणा देणार आहे आणि नंतर एक ग्रुप फोटो घेऊया. तुमच्या महिला सभेमध्ये ठराव घ्या आणि जर तुम्हाला परत चक्रवर्ती सोशल फाउंडेशनच यावे वाटत असेल तुमच्या ठरावामध्ये घ्यायचं की चक्रवर्ती सोशल फाउंडेशन या संस्थेलाच आम्हाला दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगमध्ये बोलवलं जा. ठीक आहे म्हणजे कमिशनवर येणारे कुठून तरी लांबून ते येणार 2 मिनिटं तुमच्याशी शिकवणार आणि निघून जाणार असं आपल्याला नको आहे. आपल्याला काय पाहिजे पक्क आणि चांगलं काम पाहिजे. 10 वर्षात जर तुमच्या उत्पन्नाची दरडोई उत्पन्न जर तुमच्या गावात वाढत नसेल तुमच्या घराचं वाढत नसेल तर तो सगळा निधी वाया गेलेला आहे. आणि मग 16वा वित्त आयोगचा तरी निधी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही जागरूक व्हा आणि ठराव आणि आराखडा असा करून घ्या की ज्याच्यामध्ये गावाचा विकास लपलेला आपल्या मुलांसाठी काय करता येईल महिलांसाठी काय करता येईल ते सगळं त्यामध्ये करून घ्या. ठीक आहे नाही तर महिला सभेला मी 2 महिला सभा घेतल्यात ना तसं तुमच्या महिला सभेला बोला मी ठराव करून घेते कारण म्हणून होत नाहीत मला कळलं तर करून घ्यावे लागतात आणि तिथं कोणतरी महिला म्हणतात तुम्ही पाठीशी होतात म्हणून आता बोलतात फोनवर मला तुम्ही होतात म्हणून बायका बोलल्या नाही तर आमच्या बायका काय बोलण्यातल्या नव्हत्या पण सगळीकडे मी जाऊ शकत नाही. तुम्हीच तयार व्हा आणि तुम्ही बोलायला लागा. ठीक आहे आता माझ्या मागून घोषणा करायची मी म्हणणार बंद करा तुम्ही म्हणायचं शिव्या देणं. ठीक आहे तयार आहे काय झोप नाही कोणाला आली नाही तर चला शिला शिक्षिकाला सुरू करू. ठीक आहे बंद करा आता असा करायचा आहे. बंद करा तुम्ही फिरा बंद करा आता एक विधवा अनिष्ट प्रथा आहे म्हणजे विधवा झाली की ज्या नवरा वाढला की तिला कुंकू पुसायचं बांगड्या फोडायच्या तर आता आपण त्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत ज्या बाईला त्रास देतात त्या सगळ्या अनिष्ट प्रथा त्या बंद करायसाठी ना तर मी म्हणणार बंद करा तुम्ही म्हणायचं अनिष्ट प्रथा बंद करा अनिष्ट प्रथा बंद करा अनिष्ट प्रथा छान. आपल्याला निसर्गासाठी काम करायचं आहे. दुसरी गोष्ट कधी पण ग्रामपंचायतमध्ये किंवा महिला सभेमध्ये जाताना मला काय मिळणार आता काय बायका ग्रामसेवेला का नाही येत नाही काय येत नाही तुम्ही तर काय म्हणतात तिथं काय मिळतंय काय मिळणार आहे काय मग येता कधी तुम्हाला काय एवढं सगळं तरी काय ठेवलं ना सुपारीची तरी बाई 2 तास बसेल बरोबर काय मिळणार आहे तर आपली जरा मेंटॅलिटी बदलायची. काय मिळणार आहे मी काय विचार करायचा मी काय
बलिदान दिलं, लोकांनी रक्त सांडलं, बरोबर ना? किती किती गोष्टींचं बलिदान दिलं, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य. इतिहास आणि परंपरा सांगते की आपल्याला देण्याची सवय पाहिजे, आपल्याला देता आलं. धरणी माता आहे, धरणी माता, तिला सुद्धा द्यावं लागतं, तेव्हा ती आपल्याला देते. एक बी पेरलं, एक बी तर त्याचं किती देते ती? मग ती देणं जे आहे ना त्याची सवय करायला पाहिजे. आपण द्यायला शिकलं पाहिजे, दिलं की आपल्याकडे येईल आणि जे आपण देणार तेच आपल्याला येणार. म्हणून कोणाविषयी राग, दुसऱ्याचं वाईट होऊ दे असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ते दिलं तेच तुम्हाला मिळणार. म्हणून देण्याची वृत्ती असायला पाहिजे. आता आमची चक्रवर्ती सोशल फाउंडेशनची संस्था आहे ती शिव्यामुक्त गाव, समाज चांगला व्हावा. तिथे काय लिहिलंय? एक पाऊल आपल्याला परिवर्तन पाहिजे, समाजामध्ये बदल पाहिजे आणि तो कसा पाहिजे? सकारात्मक, चांगला. शिव्या देऊ नका, चांगलं बोला. दारू पिऊ नका, दूध प्या. मुलांना वेळ द्या, टीव्ही मधनं बाहेर पडा. 7च्या नंतर पुरुष बाहेर निघतात. आपल्या मुलांजवळ बसा, त्यांच्याबरोबर खेळा, चेस खेळा, है ना? मग पुढची पिढी चांगली कशी घडणार? त्यांनी कोणाशी शेअर करायचं? आणि सगळेच जर मोबाईलमध्ये अडकले तर पुढची पिढीला आपण वेळ नाही दिला, त्याच्याशी संवाद नाही साधला तर मुलं बिघडत जाणार आणि मग आपण म्हणणार बिघड टिकलो. पण दोष कुणाचा होता? आपला. असे विविध कामं आमची संस्था करते आणि यासाठी संस्थेला कुठूनही बंदी नाही. परिस्थिती वाईट आहे, होत चालली आहे, हाताबाहेर चालली आहे. तापमान जे आहे ते खूपच वाढायला लागलं आहे. मग आता आम्ही कोणाची फंडिंगची वाट न बघता आम्ही काय केलं? काम सुरू करायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या पर्समध्ये 1 रुपया तर तुमच्याकडे 1 रुपया जरी असेल तरी संस्थेला तुम्ही 1 रुपया तरी देणगी द्यायची आहे. 1 रुपया द्यायला शिकायचं, कारण जे फेरणार तेच. ते आमची देणगीची पेटी आहे. 1 रुपयापेक्षा जास्त पण देऊ शकता, 1 रुपया पण देऊ शकता. तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही ह्याच्यामध्ये सुरुवात करायची आहे. म्हणजे 1 रुपया म्हणजे 1 रुपया नाही, मी आपण तुम्हाला सांगितलं. आता सगळे चिल्लर 2 बाजूला करून 1 रुपया काढले तर आम्हाला अजून तुमच्यासारख्या महिलांपर्यंत जाऊन जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. आता आपण एक फोटो घेऊया, ग्रुप फोटो, आणि मग आपण मला एक काम करा, त्याच्या आधी प्रतिक्रिया द्या. म्हणजे आभार मानायचे असतात ना, एवढं शिकवलं 2 तास, थँक्यू तू काय म्हणाल की नाही? तर इथं येऊन जरा आभार माना, प्रतिक्रिया द्या आणि मग एक फोटो घेऊया.